महाविकास आघाडीने सत्तेच्या काळात कोरोनाच्या संकटात लोकांचे जीव वाचवण्याचे काम केले, तर धनशक्तीच्या बळावर सत्तेत आलेल्या युती सरकारने महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग गुजरातच्या घशात घालण्याचे काम केले। अशा सरकारला या निवडणुकीत धडा शिकवण्याचे काम जनतेने करावे, असे आवाहन आमदार धीरज देशमुख यांनी केले। आमदार धीरज देशमुख हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या मतदारसंघात संवाद दौरा करत आहेत। या संवाद दौऱ्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। तारीख आहे, याच तारखेला 19 मध्ये निकाल लागला होता। आज माझी खऱ्या अर्थानं 5 वर्ष पूर्ण होतं। 19 ते 24 ऑक्टोबर 24 माझ्या कालावधीला 5 वर्ष आज पूर्ण होत आहेत। तुम्ही आशीर्वाद दिला, मोठ्या मताच्या फरकानं मला निवडून दिलं। महाराष्ट्रामध्ये माझं नाव आपण सर्वांनी बसवलं की लाखाच्या फरकानं पासूनच आमदार महाराष्ट्रामध्ये नेहमी निवडून येतात। त्या यादीमध्ये आपण लातूर ग्रामीणचं नाव तिथं ॲड केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचाच मी अत्यंत ऋणी आहे। आपण मिळून दिलेल्या संधीच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार तिथं स्थापन करता आलं। महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला निर्णय महाविकास आघाडी सरकारनं काही घेतला असेल तर तो पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, तो शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा। आणि त्या निर्णयापासून आपण पुढेच कार्यरत झालो तर लगेच आपल्यावर कोविडसारखी महामारी येऊन ठेपली, ती मार्च 20 मध्ये। आणि मार्च 20 ते पुढचे 2 वर्ष तर कोविडच्या महामारीमध्येच आपण सगळे जगत होतो। आणि त्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकारचं जे काम होतं जागतिक पातळीवर त्याचा उल्लेख झाला, त्याचं कौतुक झालं की कोणत्या राज्यामध्ये सर्वात अधिक चांगल्या पद्धतीचं आरोग्य व्यवस्था जर केली असेल, कोणत्या राज्यानं आपल्या जनतेची चांगली काळजी घेतली असेल, कोणत्या राज्यानं गाव तांडा वस्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवली असेल, तो आपलं महाराष्ट्र राज्य होतं। आणि देशांनी आणि प्रत्येक राज्याने महाराष्ट्राकडे बघावं आणि कशा पद्धतीचं कोविड मॅनेजमेंट त्या काळामध्ये झालं। सगळ्याला गाव लस पोहोचवली, आरोग्यसेवा पोहोचवली, ऑक्सिजन पोहोचवलं, बेड पोहोचवलं। इथं आपल्या लातूरमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होतं, कुणालाही कधी असा जास्त त्रास होऊ दिला नाही। आणि त्यावेळेस आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही सगळी धुरा जी वैद्यकीय शाळा असतात किंवा हॉस्पिटल असतात किंवा कॉलेजेस असतात, मेडिकल कॉलेज, नर्स असतील, या सगळ्या गोष्टी होत्या। त्या कालावधीमध्ये ही सगळी धुरा ती आपल्या पालकमंत्री त्यावेळेसचे अमित भैया देशमुख यांच्या हातात होती। आणि आपल्या नेतृत्व वर्षानंतर कशा पद्धतीनं सरकार बदललं तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे। आणि सरकार बदलल्यानंतर सध्या जेव्हा विद्यमान सरकारची लोक आपल्या समोर येत आहेत ते आपल्याला सगळ्याला पैशाच्या ओझ्याखाली मोजायला लागले की आम्ही एवढ्या 1000 कोटीची कामं केली, एवढ्या 1000 कोटीची रस्ते केली, एवढ्या 1000 कोटीचं काम केलं। मला त्यांना एवढाच साधा सवाल आहे की मनुष्याचं आयुष्य वाचवल्याचं तुम्ही काय मोल लावणार? या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मृत्यूदर सर्वात कमी ठेवण्याचं काम हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं केलं। सर्वांना लस पुरवण्याचं काम तेव्हा केलं। सांगताना मला अभिमान असा वाटतो की महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव ठाकरे साहेब हे पहिले मुख्यमंत्री होते की लस तयार करण्याचा कारखाना पुण्यामध्ये होता आणि लस तयार करणाऱ्या कारखान्याच्या मालकाकडे ते गेले, एक रकमी चेक घेऊन गेले की महाराष्ट्रामध्ये 12 कोटी जनता, त्यांनी म्हणले मी आज तुम्हाला एक रकमी चेक देतो की जी काही तुमची लसची किंमत असेल किंमत तुम्ही भरा, पण 24 कोटी डोस माझ्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी तुम्ही राखीव करा। कारण महाराष्ट्राच्या जनतेसाठी मुख्यमंत्री तो महाविकास आघाडी सरकारचा होता। सरकारचा पैसा जर खर्च होणार असेल तर आपल्या जनतेच्या भल्यासाठी झाला पाहिजे, सरकारच्या पैशाचा वापर हा जनतेचे जीव वाचवण्यासाठी झाला पाहिजे, असा विचार करणारा हा एकमेव मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्यांनी जाऊन एक रकमी चेक, पण त्यावेळेस केंद्र शासन बाहेरचे करार हे करून मग आपल्याला कोटा देण्यात आला आणि त्या कोट्याप्रमाणे प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम त्यावेळेस झाला। अनेक वेळेस इंजेक्शनची अडचण यायची, ऑक्सिजनची अडचण यायची आणि कधी आपल्या महाराष्ट्रामध्ये ही अडचण भासवू देणार नाही हे महाविकास आघाडी सरकारचं काम होतं। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं काम होतं, रोजगार निर्मिती, ज्या आपल्या सगळ्याच इथं माता भगिनी मानतात की आमच्या लेकराला आम्ही लेकरं शिकवली, पोट कापून कापून शिकवली, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, महाराष्ट्रात त्यांचा रोजगार मिळाला पाहिजे। तर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये म्हणजे आपण वाचलं असेल पेपरमध्ये देखील आणि आताही आम्ही म्हणतो की जवळपास 5 लाख कोटी रुपयाचे समंजस करार झाले होते। मोठे मोठे उद्योग, फॉक्सॉन, वेदांता, जे उद्योग आज ह्या महायुती सरकारनं गुजरातला पाठवण्याचं कारस्थान केलं। महाराष्ट्राच्या हक्काचं गुजरातच्या घशात घालण्याचं काम ज्या लोकांनी केलंय त्यांना धडा शिकवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला महत्त्वाची आहे। आपण तर नेहमीच मतदारसंघातून काँग्रेसचाच विचार पुढे करता, तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही, पण काँग्रेसचा विचार पुढे करत असताना आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्र देखील आपण सर्वांनी ठेवला पाहिजे।
आपल्या डोळ्यासमोर जसं आपण लोकसभेमध्ये काम केलं, संविधान वाचवण्यासाठी आपण आपला खासदार तिथं निवडून दिला, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला संविधान दिला, तर संविधानाच्याच पद्धतीने आपला देश चालला पाहिजे. त्या माध्यमातूनच सर्वांना समानतेचं वागणूक मिळाली पाहिजे, प्रत्येकाला आपला आपला न्याय हक्क मिळवून दिला पाहिजे. आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधींनी न्याय यात्रा काढली, भारत जोडो यात्रा काढली. का काढली? की ह्या देशातल्या लोकांना, गोरगरीब जनतेपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आमचं शीर्ष नेतृत्व हे लोकांना आपापल्या घरामध्ये, तांडा वस्तीवर जाऊन भेटून त्यांनी विचारलं तुमची अडचण काय, त्याच्या अडचणी समजून आम्ही आमचा जो लोकसभेचा जाहीरनामा काढला, त्याच पद्धतीने येणाऱ्या काही दिवसामध्ये आपला महाराष्ट्र विकास आघाडीचा देखील जाहीरनामा आम्ही आपल्या समोर घेऊन येणार आहोत. आणि आपली सर्वांची जी प्रश्न आहेत, आपल्या डोक्यामध्ये जे विषय आलेले आहेत, ते सगळे विषय आमच्या जाहीरनाम्यामध्ये असेल की आपण निवडून दिलेलं सरकार, आपलं सरकार, शेतकऱ्यांचं सरकार, तरुणांचं सरकार, महिलांचं सरकार, हे आपलं म्हणण्यासारखं सरकार आपल्याला निवडून आणण्यासाठी ह्या निवडणुका आहेत. आपल्या गावासाठी आपल्या सगळ्याच मंडळीनं आणि अन्नाच्या सगळ्याच सूचनेप्रमाणे जे आपण मला 5 वर्ष संधी दिली, तर आपल्या गावासाठी भिसे वागलूमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून आपण गेल्या 5 वर्षामध्ये 2.5 कोटी रुपये विकास निधी इथं आणू शकतो. हे आणले, हे कामं पूर्ण झाली. नवीन आता आज आपण जे प्रश्न मांडलेली आहे की 5 वर्षापूर्वी मी जेव्हा आपल्याकडे आलो होतो, आपण सांगितलं की हे सगळं झालं पाहिजे, आमच्या भागामध्ये हे सगळे विषय झाले पाहिजे. ते विषय आपण काही काम पूर्ण करू शकतो. सरकार नसतानाही बरंच काही काम करू शकतो. आपल्या संस्थेच्या माध्यमातून असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून असेल, बाजार समितीच्या माध्यमातून असेल, अनेक वेळेस आपण इथं काँग्रेसचं नेतृत्व मोठं केलेलं आहे. मोठी जबाबदारी आपल्या भागामध्ये काँग्रेसनं दिलेली आहे. ती महाराजांनाच आता सभापतीपद ह्या भागातून आपण दिलेलं आहे. पारडं वजन आता इकडं जास्त झालंय. आता महाराजचं वजन आता पूर्व भाग करत होता, पश्चिम भाग आता आपला वजनदार झालेला असल्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं काम जसं लोकसभेमध्ये आपण केलं, त्याच पद्धतीनं विधानसभेमध्ये आपण करावं. आता सगळेजण लातूरकडे लक्ष देऊन आहेत की लातूरच्या सीट कितीच्या फरकानं निवडून येणार आहे. निवडून तर तुमच्या आशीर्वादाने येणारच आहेत, कारण की अजून विरोधक त्यांचे जागा जाहीर करत नाही, काही त्यांच्याकडे चाललंय, आपल्याला त्याच्याकडे विचार करायचा नाही. पण आपले स्पर्धा आपल्यासोबत आहे, आपल्या मागच्या रेकॉर्ड सोबत आहे. आणि आपल्याला हा रेकॉर्ड का चांगला ठेवायचा आहे की जेवढं जास्त आपण आपल्या नेतृत्वाच्या पारड्यामध्ये पाडणार आहोत, तेवढं नेतृत्व आपलं मोठं होतं. महाराष्ट्रातच नाही, मराठवाड्यातच नाही, सगळ्याचं लक्ष आता लातूरकडे लागलेलं आहे. आणि जर उद्या आपलं हे येणारं सरकार आहे, त्याच्यामध्ये मोठी जबाबदारी जर आपल्या नेतृत्वाला मिळवून द्यायची असेल, तर आपल्याला इथं चांगलं काम करावं लागेल. जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून द्यावे लागतील. लातूर ग्रामीणमधून जास्तीत जास्त मतानं इथून काँग्रेसचा उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे. त्या पद्धतीचं आपलं काम येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण करतात. मोठ्या संख्येनं आज आपण सर्वजण बांधव एकत्र झाला, त्याबद्दल सर्वांचे आभार. मोठ्या संख्येमध्ये महिला इथं आशीर्वाद द्यायला आलेल्या आहेत. सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या मागे राहील, पाठीशी राहील, एवढीच अपेक्षा करतो. 20 तारखेला आपलं मतदान आहे. पंजाचं चिन्ह आहे, नवीन सांगायची गरज नाही, पण परत सांगावं लागतं. मतदान असतं, प्रत्येकाच्या दारापर्यंत जाऊन आपण विनंती केली पाहिजे की आपल्याला मतदानाला पडायचंय, बाहेर पडायचंय. जर आपण पडलो नाही तर लोकांना वाटेल निवडणूक सहज आहे, आलेच की पहिलंच केलं होतं, नवीन काय सांगायची गरज आहे, म्हणून लोक काही कंटाळा करतील आणि लीड मात्र कमी होईल. त्यामुळं प्रत्येकापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त मताची टक्केवारी वाढवली पाहिजे. लोकसभेपेक्षा अधिक मतदान यावेळेस विधानसभेला झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आपण सर्वांचा आशीर्वाद नेहमीप्रमाणे काँग्रेसच्या मागे राहील आणि त्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आपण काम करूया. आपण आज मांडलेले प्रश्न आणि सगळ्या प्रश्नांची नोंद घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या प्रश्नांवर आपण रीतसर ज्या काही नियमात बसत असतील, काय तुमच्या स्थानिक अडचणी, काही ग्रामपंचायतच्या अडचणी, काही प्रशासकीय अडचणी असतील, सर्व समन्वय साधून त्या अडचणी दूर करून आपल्या गावामध्ये जी काही प्रश्न उर्वरित प्रश्नांचं सकारात्मक समाधान आपण सर्वांच्या मिळून आपण साधूया. एवढंच आजच्या निमित्तानं सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.